चेष्टा मस्करीवरून झालेल्या वादातून तिघांना हातातील कड्याने मारहाण करून जखमी केले। या प्रकरणी अर्जुन बबन कांबळे वर्ष 45 यांच्या फिर्यादीवरून संजयनगर पोलीस ठाण्यात आदित्य शिवाजी भोसले, प्रशांत महादेव तोपे, सनी कांबळे आणि करण तोपे सर्व राहणार चिंतामणनगर झोपडपट्टी सांगली या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी आणि संशयित हे चिंतामणनगर झोपडपट्टी येथे एकमेकांच्या शेजारी राहत आहेत। फिर्यादीचे शेजारी राहणारे साळू यांचा मुलगा गणेश दगडू सकट याच्यासोबत चेष्टा मस्करीवरून संशयाचा वाद झाला होता। या झालेल्या वादातून बुधवारी रात्री 11:30 वाजता फिर्यादी हे घरी झोपले असता साळू यांच्या घराच्या दरवाजावर संशयितांनी लाथा मारत असताना फिर्यादी त्यांना घराच्या बाहेर येऊन काय झाले असे विचारले असता संशयित आदित्य भोसले याने त्याच्या हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यात मारले आणि डाव्या डोळ्याच्या भोवळीला मारले। यावेळी संशयितांच्या सोबत असलेल्या प्रशांत तोपे यांनी फिर्यादीला धरून ठेवले, तर सनी कांबळे आणि करण तोपे यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले। भांडण सुरू असताना फिर्यादीची मुलगी भाग्यश्री कांबळे आणि साळूची मुलगी धनश्री सकट या दोघी फिर्यादी सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही हाताने मारहाण केली असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले। त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत।